कुठलाही बिझनेस असतो तिथे पहिल्यांदा सगळ्यात एखादी फॅक्टरी असेल तिथे काय होतं, मॅन्युफॅक्चरिंग होतं, वस्तू बनवली जाते, त्यानंतर ती वस्तू मार्केटला आल्यानंतर जे लोक विकतात त्याला तुम्ही काय म्हणाल, ट्रेडिंग. छत्री आणली, छत्री विकत घ्या, छत्री विका. आणि तिसरं जे असतं ते काय असतं, छत्री जर रिपेअरिंग करत असेल, छत्री रिपेअर करत असेल, टीव्ही, वॉशिंग मशीन, या वस्तू, मोबाईल, हे लोक रिपेअर करतात, म्हणजे ते जरा सर्व्हिसिंग करतात. तसंच डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, यांचं काय असतं, ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आर्किटेक्ट आहे, काय करतात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. म्हणजे आपल्याकडे आणखीन एक कम्युनिटी कुठली आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर. बरोबर आहे. आता 3 प्रकारचे बिझनेस असतील, आयदर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल किंवा तुम्ही ट्रेडिंग करत असाल, तिसरं तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर असाल. ओके. आता हा कुठलाही बिझनेस करण्याकरता दिसतं ना स्क्रीनवरती, तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल तर रोज तुम्ही काय परचेस करत असाल किंवा सेल करत असाल किंवा तुम्ही एखादा एक्सपेन्सेस करत असाल. जसं काय आता टी एक्सपेन्सेस करावाच लागतो ना, लाईट बिल येईल, मोबाईल बिल येईल, टेलिफोन बिल येईल, हे वेगवेगळे एक्सपेन्सेस बिझनेस करताना करावे लागतात. रेंट भरत असाल जागेचं तर रेंट आहे. सर्वात तुमचा जर का शॉप असेल तर तुम्हाला म्युनिसिपल टॅक्सेस भरायला लागतील, इयरली वॉट एव्हर असतील ते भरायला लागतील. आता आणि तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जर का एखादा व्यक्ती करेल तो ABC प्रॉडक्ट परचेस करत असेल आणि हे तिन्ही प्रॉडक्ट प्रोसेस करून तो प्रॉडक्ट M बनवत असेल तर तो विकत असेल. बरोबर आहे. आता ज्यावेळेस ABC त्याला लागणार असेल M बनवण्याकरता तर तो परचेस करेल. आता ज्यावेळेस तो परचेस करेल त्यावेळेस त्या परचेसची कॉस्ट जर का 10,000 रुपये असेल तर तो प्रोसेस करत असताना त्याला आणखीन काय त्यामध्ये मशिनरी वापरायला लागेल, त्या मशिनरी तो घेईल आणि हे ABC प्रोसेस करून तो प्रॉडक्ट बनवेल. मे बी त्याला ते प्रॉडक्ट 12,000ला पडेल आणि त्या प्रॉडक्टची मार्केट कॉस्ट त्याची 15,000, 20,000 वॉटर काही असेल. अशाच प्रकारे बिझनेस होणार ना. आता प्रत्येकाला परचेस रेकॉर्ड करायला लागतो, सेल रेकॉर्ड करायला लागतो, परचेसचा रेकॉर्ड ठेवायला लागतो, सेल्सचा रेकॉर्ड ठेवायला लागतो, एक्सपेन्सेसचा पण रेकॉर्ड ठेवायला लागतो. आता परचेस केल्यानंतर त्याचा तुम्ही पेमेंट कराल सप्लायरला. सेल केल्यानंतर जे पैसे मिळतात त्याला आपण रिसीट म्हणतो. आयदर हे तुम्हाला कॅशमध्ये येईल किंवा आता UPI आपण फार वापरलं जातं, छोटे छोटे व्यापारी पण वापरतात, त्यामुळे तुम्हाला बँकेमध्ये पण येईल. म्हणजे आयदर पैसे तुम्हाला कॅशमध्ये मिळतात किंवा बँकेमध्ये मिळतात. बँकेमध्ये पैसे मिळण्याचं स्वरूप काही असो, चेक, ड्राफ्ट, UPI काही असो. आणि एक्सपेन्सेस पण आपण जे करतो तेही आपण कॅशमध्ये किंवा मग बँकेमध्ये करतो. आता हे परचेस, सेल्स, एक्सपेन्सेस, पेमेंट, रिसीट याची वेगवेगळी बुक्स मेंटेन करावी लागतात प्रत्येक बिझनेस हाऊसेसला. हे अकाउंटिंग झालं. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं रेकॉर्ड करायचं काम आहे. जो व्यक्ती काउंटरवरती काम, समजा ट्रेडर आहे, तो काउंटरवरनं परचेस सेल करत असेल तर जस्ट रेकॉर्ड करेल की हे गेलं, हे विकलं, बस. किंवा जर कम्प्युटर आहे समोर, बिलिंग कम्प्युटरवरती होते तर बिल केलं जाईल. जर तुम्ही मॅन्युअल बिल केलं तर मॅन्युअल बिल करत जा. ते केल्यानंतर त्याचं सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग करणं म्हणजे अकाउंटिंग आहे. अकाउंटिंग पहिला पार्ट झाला अकाउंटिंगचा. आता अकाउंटिंग केल्यामुळे काय होतं, अकाउंटिंग केल्यामुळे काय मिळतं तुम्हाला, कारण तुम्ही बोलू शकता आणि विचारू पण शकता. काय कळतं की ह्या मंथली, समजा तुम्ही विचार कराल की आता हा जानेवारी मंथ आहे, या मंथमध्ये आपला किती परचेस झाला, हां किती सेल झाला. मग मागच्या वर्षीचा पण तुमच्याकडे रेकॉर्ड असेल तर तुम्ही तुलना करू शकता, कम्पेअर करू शकता की मागच्या वर्षीच्या तुलनेने आपला परचेस वाढलाय का,
कमी झाला आहे, म्हणजे आपल्याला ॲनालिसिस करता येतो. जर आपण रेकॉर्ड केलं परचेस सेल, आपल्याला ॲनालिसिस करता येतो. मार्केट सर्वे करण्याकरता आपल्याला उपयोग होतो या गोष्टीचा. आपला बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये हे आपल्याला कळतं. एक्सपेन्सेस किती पर्सेंटने होतात हे कळतं. समजा माझा सेल आहे, बघा आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस इथे असतो. इथे सेल केला, इथे पर्टिक्युलर अमाऊंट, पर्टिक्युलर अमाऊंट, सेल्स केला, किंमत दिली 20,000, परचेस केला हे दिले समजा 10,000, इतर काय एक्सपेन्स केला, ट्रान्सपोर्ट काय खर्च आला 2,000. मग तुम्हाला इथे कळतं की आत्ताचा आपला जो डिफरन्स आहे तो 8,000 आहे. म्हणजे ॲज ऑन डेट प्रॉफिट जे आहे ते 8,000 आहे. तुम्ही दर महिन्याला प्रॉफिट काढू शकता, क्वार्टरली प्रॉफिट काढू शकता, इयरली प्रॉफिट काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही जर अकाउंटिंग करत असाल तर तुम्हाला मंथ टू मंथ या गोष्टी कळतात. एक असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, दुसरं असतं बॅलन्स शीट. जेव्हा बिझनेस सुरू करतो तेव्हा आपल्याकडे बिझनेसमॅनकडे काही असेट्स असतात. त्या असेट्स घेऊन तो बिझनेस सुरू करतो. आता समजा बिझनेस सुरू केला, आणि जर याच्यामध्ये मशिनरी, समजा माझ्याकडे मशिनरी आहे 2 लाखाची, तर ही माझ्याकडे असेट आहे. पण माझा जो बिझनेस आहे त्याकरता मी भांडवल म्हणून ती मशिनरी वापरतोय, तर याला म्हणतात कॅपिटल. म्हणजे बिझनेस 2 लाख रुपये द्यायला लागतो, 2 लाखाची लायबिलिटी बिझनेसची. आता मला काही आणखी काही वस्तू परचेस करण्याकरता, रॉ मटेरियल परचेस करण्याकरता पैसे पाहिजेत. म्हणून माझ्याकडे कॅश होती, ती मी कॅश यूज केली 1 लाख. हे इनिशियली बिझनेस सुरू केला तेव्हा केलं, तर कॅपिटलमध्ये 2 लाख मशिनरीचे आहेत आणि 1 लाख कॅश आहे, म्हणजे 3 लाख कॅश आहे. पण एवढी पुरेशी नाही आहे, म्हणून मी लोन काढलं. मग लायबिलिटीमध्ये लोन ॲड झालं, 2 लाख रुपये लोन काढलं, मग लायबिलिटी 2 लाख रुपये आली. आणि मग माझ्याकडे बँकेमध्ये त्या लोनची अमाऊंट 2 लाख रुपये आली. आता माझ्याकडे अवेलेबल कॅश किती आहे, बँकेमध्ये 2 लाख आणि कॅशमध्ये 1 लाख, 3 लाख रुपये घेऊन मी बिझनेस सुरू करणार. आता जसं बिझनेस सुरू करणार त्या प्रकारे माझं परचेस सेल्स होणार आणि त्या प्रकारे माझे एक्सपेन्सेस होणार. हे माझा डे टू डे बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज माझ्या आता कॅरी ऑन होत राहणार दर दिवस. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही प्रॉपरली अकाउंटिंग करत असाल, रेकॉर्ड मेंटेन करत असाल, परचेस सेल, एक्सपेन्सेस, कॅश, बँक, तर हळूहळू तुम्हाला या गोष्टी पुढे जाऊन रिझल्ट येतील की तुमचा बिझनेस प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये. एका बिझनेसमॅनसाठी एवढी माहिती प्रत्येक बिझनेसमॅनला असते आणि अकाउंटंटला पण असते. ह्या तुम्हाला मी नवीन सांगितलं आहे असं मला वाटत नाही. ओके, आता याच्या पुढे जाऊन मग तुम्ही म्हणाल की आता आपल्याला टॅक्स शिकायचे. मग टॅक्स कशासाठी घेतला जातो, प्रश्न हा येतो ना, टॅक्स कशासाठी घेतला जातो. आता बघा आपल्या इकडे वेगवेगळे इव्हेंट असतात. जर गणपती आहे, होळी आहे, आपण काय करतो, आपण आपल्या म्युच्युअली अंडरस्टँडिंगमधनं कॉन्ट्रीब्युशन काढतो. किंवा समजा आता आपल्याला एखादा आपला फ्रेंडचा बर्थडे आहे, तर आपण मग कॉन्ट्रीब्युशन काढतो, त्याला गिफ्ट देतो, तो आपल्याला पार्टी देतो. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला समजा आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर आपण पैसे काढतो आणि गणपती, होळी ह्या गोष्टी करतो ना. इथे आपण आपल्या इच्छेने, आपल्या पात्रतेनुसार पैसे गोळा करतो. इथे कसं आहे की तुमचा 5 जणांचा ग्रुप आहे किंवा तुमची सोसायटी आहे, तिकडे 20 मेंबर आहेत, ते ॲग्री करतील की आपण होळीला ही वर्गणी काढू. पण ज्यावेळेस 100 कोटी लोकांचा देश असेल किंवा 10 कोटी लोकांचा देश असेल, तेव्हा तुम्ही त्यांना ॲग्री कसं करणार, कोणी किती पैसे द्यावे, बरोबर आहे. आणि हे छोटी गोष्ट आहे की तुम्हाला एक ठराविक काळापुरता एक इव्हेंट करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला देश चालवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला रस्ते हवेत, आरोग्य सुविधा हव्यात, शिक्षण, वीज, पाणी, आवश्यक गोष्टी आहेत त्या पाहिजे. पाऊस तर 4च महिने पडतो, पाणी आपल्याला 12 महिने पाहिजे. म्हणजे त्याकरता तुम्हाला
काय करायला पाहिजे, ते पाणी स्टोर केलं पाहिजे, 4 महिने पाऊस पडेल, धरणं बांधली पाहिजेत, पाईपलाईन टाकली पाहिजे, लोकांच्या घरापर्यंत पाणी आणलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत ना. तुम्हाला याकरता खर्च करायला पैसे हवेत. पैसे कुठून आणणार, म्हणजे लोकांकडनं कॉन्ट्रिब्युशन काढलं पाहिजे. मग इथे काय असा आपल्याकडे गणपती किंवा असा काही उत्सव नाहीये की आपण लोकांना सांगू अरे द्या असोकुशीने वर्गणी द्या, कोणी देणार नाही. कारण की करोडोमध्ये प्रोजेक्ट असतो रस्ते करण्याचा, पंचवार्षिक योजना बनायला लागते, मोठ्या मोठ्या योजना असतात आणि मग गव्हर्नमेंट हळूहळू त्या गोष्टी पुढे करते. मेट्रो करायची लगेच होत नाही ना. आणि एखादी योजना ज्यावेळेस पहिले बनवली जाते त्यावेळेस कळतं की ह्या योजनेला किती करोड खर्च आहे, आणि मग ते योजना पुढे करता करता खर्च त्याचा दुप्पट तिप्पट पाचपट होतो. मग ते एक्स्ट्रा कॉन्ट्रिब्युशन परत गव्हर्नमेंटला पुढच्या करातना घ्यावं लागतं. त्यामुळे याचे फार मोठा विचार करायला लागतो. मग गव्हर्नमेंट काय सांगतं की जसं तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या इव्हेंट करता पैसे गोळा करता, तसे देशाला पुढे नेण्याकरता, देशाला सगळ्या लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारची प्रगती साधण्याकरता, समृद्धी साधण्याकरता तुम्ही प्रत्येकाने कॉन्ट्रिब्युशन द्यायला पाहिजे. तो टॅक्स आहे. इथे तुम्हाला स्वइच्छेने कोणी टॅक्स देत नाही तर त्याच्यावरती एक प्रकारचा बोजा बर्डन टाकलं जातं. त्यामुळे तुम्ही टॅक्सचं डिफिनेशन बघाल तर व्हॉट इज टॅक्स. अ टॅक्स मे बी डिफाइंड ॲज पिक्युनरी बर्डन, म्हणजे आर्थिक बोजा. आता एखादा माणूस जर का 1 लाख रुपये कमवत असेल आणि त्याला सांगितलं की तुला इन्कम टॅक्स म्हणून 30,000 द्यावे लागतील, त्याकरता खूप मोठी गोष्ट आहे. एखादा माणूस 10,000 कमवत असेल, त्याला सांगितलं की तुला 1,000 द्यावे लागतील, तुला 1,000 माझ्याकडे खूप मोठे आहेत. म्हणजे आपल्याला जी काय अमाऊंट टॅक्स म्हणून भरायला सांगितली जाते ती प्रत्येकाला मोठीच वाटते, पण ती त्याच्यावरती जबरदस्ती लादली जाते, पण कायदेशीररित्या. तो टॅक्स आहे. आणि जर हे नाही केलं तर मग आपलं डेव्हलपमेंट होणारच नाही, पॉसिबलच नाही. 135 करोड लोकांमध्ये आता नोटाबंदी केल्यानंतरचा आकडा आहे की 7 ते 8% लोक टॅक्स देतात. पहिले हेच 4% होते, बाकी लोक टॅक्सच भरत नव्हते. म्हणजे आजही लोकांचा जो म्हणजे गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की इन्कम टॅक्स असा टॅक्स आहे की जे लोक खूप जास्त कमवतात ना, आम्ही त्यांच्याकडून टॅक्स घेतो. 2.5 लाखापर्यंत टॅक्स घेतला जात नाही. जे लोक वर्षाला 2.5 लाख रुपये, समजा एखाद्याला सॅलरी 20,000 रुपये असेल, सॅलरी वर्षाला झाली किती, 2.5 लाख, 5 लाखापर्यंत टॅक्स लागतच नाही. 5 लाखापर्यंत टॅक्स लागतच नाही, पण प्युअरली 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागतच नाही. आणि त्या पुढचे जे 2.5 लाख आहेत म्हणजे 5 लाख रुपये होतात. या 5 लाखापर्यंत जर का एखाद्याला टॅक्स लागत असेल, म्हणजे 40,000 रुपये जरी एखादा व्यक्ती महिना अर्न करत असेल तरी त्याचं इयरली इन्कम झालं 4,80,000. 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. इन्कम टॅक्स बोलतोय मी, इन्कम टॅक्स जर का एखादा व्यक्ती 2,50,000 पर्यंत अर्निंग करत असेल तर त्याला गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे टॅक्स घेत नाही. आणि जर का 5 लाख पर्यंत अर्निंग असेल त्याची तर मग ह्याच्यावर 5% टॅक्स लागतो. पण जर इन्कम 5 लाखापर्यंत असेल तर त्याचं वरच्या 2.5 लाखाचं जे इन्कम आहे त्याच्यावर जो टॅक्स लागतो त्याला रिबेट दिला जातो, म्हणजे त्याला टॅक्स माफी दिली जाते. म्हणजे जो 5 लाखापर्यंत इन्कम अर्न करतो त्याला टॅक्स लागतच नाही. आता ह्या 2.5 लाखावरती 5% प्रमाणे अमाऊंट किती होते, 12,500 होते. जर तुम्ही 6 लाख रुपये कमवत असाल, जर तुम्ही 6 लाख रुपये इयरली अर्न करत असाल, म्हणजे 50,000 रुपये एखाद्याला पगार असेल तर त्याला वर्षाला किती झाले, 6 लाख. तर ह्याच्यामध्ये त्याला 5 लाखापर्यंत 12,500 रुपये, आणि ह्या ज्या वरचे जे 1 लाख आहेत त्याच्यावर 20% म्हणजे त्याला 20,000 प्लस 12,500 म्हणजे त्याला 32,500 रुपये टॅक्स इयरली द्यावा लागतो. इन्कम टॅक्स किती लागेल, जर 6 लाख रुपये इन्कम असेल एखाद्याचं, हां, जर तुम्ही 5 लाखापर्यंत अर्न करत असाल 1ही रुपया टॅक्स द्यायचा नाही. पण 5 लाखाच्या वरती जर तुमचे 1,000 रुपये जरी गेले तरी या 5 लाखापर्यंत 12,500 रुपये द्यावेच लागतील. आणि वरती जी अमाऊंट 5 लाखाच्या वरती गेली त्या अमाऊंटच्या 20% अमाऊंट तुम्हाला टॅक्स म्हणून द्यावा लागेल.
आत्ता आपल्याच्या ह्या उदाहरणामध्ये आपण 6 लाख जर का बघितलं तर ह्या 6 लाखामध्ये पहिल्या 5 लाखावर 12,500 आणि दुसरे 5 लाखाच्या वरती 1 लाख होतात ना, त्या 1 लाखावरती 20% 20,000 रुपये होतील. म्हणजे 12,500 प्लस 20,000 असे 32,500 टॅक्स द्यावा लागेल. तुम्हाला वाटतंय कोण स्वइच्छेने 32,500 महिन्याला 50,000 रुपये कमवतोय, 32,500 वर्षाला झाले तर महिन्याला टॅक्स झाला किती? अराउंड 2,500च्या आसपास झाला. 50,000मध्ये मी 2,500-3,000 रुपये गव्हर्नमेंटला का द्यायचे? कोणी व्यक्ती विचार करेल ना. म्हणजे त्याच्यावरती जर त्याच्याकडनं जबरदस्ती हा टॅक्स वसूल केला तरच देईल तो. मग जे लोक एखाद्या कंपनीत, बँकेत, कुठेही काम करतात त्यांना गव्हर्नमेंटने अशा प्रकारे कायदा केला इन्कम टॅक्समध्ये की तुम्ही जर का तो व्यक्ती, तुम्हाला माहिती आहे की त्याला 32,500 टॅक्स लागणार आहे, तर तुम्ही त्याला जी अमाऊंट द्याल त्यातला तुम्ही इन्कम टॅक्स कापून त्याला अमाऊंट द्यायची. तुमचा पगार 50,000 नाहीच आहे, तुमचा पगार जर 47,000 म्हणून तुम्हाला दिला गेला तर तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा 47,000 मध्ये भागवाल ना. नो वे, तुमच्याकडे मार्ग नाही दुसरा कुठला. मग ती बँक काय करते, त्या कर्मचाऱ्याला सांगते की बाबा रे, आम्हाला तुझा इन्कम टॅक्सच्या कायद्याप्रमाणे तुझे 3,000 रुपये आम्हाला कापायला लागतील. तुझा पगार आहे 50,000, 3,000 रुपये इन्कम टॅक्स कापून तुला आम्ही 50,000मध्ये पगार जरी असला तरी मग ही अमाऊंट कापून घेऊ. याला म्हणतात TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ओके, हे सॅलरीसाठी आहे. म्हणजे हे पैसे काय करायचे, त्या एम्प्लॉईच्या इन्कम टॅक्सच्या अकाउंटला गव्हर्नमेंटकडे जमा करायचे आणि त्याचं सर्टिफिकेट बँक किंवा जी कुठली कंपनी असेल ती त्या एम्प्लॉईला देते. पण जर तुमचा पगार 5 लाखाच्या आत असेल तर कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे ज्यांचं इन्कम 5 लाखाच्या आत असतं त्यांना ह्या प्रकारच्या प्रोव्हिजनबद्दल, तरतुदीबद्दल काहीही माहिती नसतं. जे 5 लाखाच्या वरच्या इन्कम ग्रुपमध्ये आहेत त्यांनाच TDS हा कॉन्सेप्ट कळतो. ओके, आता जसा हा प्रकार काय झाला, एम्प्लॉयर एम्प्लॉईमधला प्रकार झाला. एम्प्लॉयर एम्प्लॉईमधला प्रकार झाला. पण समजा एखादी एम्प्लॉई किंवा एखादी समजा बिल्डर आहे, तो आर्किटेक्टकडनं बिल्डिंग बांधून घेतो, तर मग त्या बिल्डरला कायद्याप्रमाणे अशी तरतूद आहे की समजा तुम्ही त्या आर्किटेक्टला 1 लाख रुपये त्यांनी बिल दिलं आणि तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही ह्या 1 लाखामधलं 10,000 रुपये जे आहेत ते इन्कम टॅक्सकडे जमा करा ॲज अ TDS. म्हणजे तुम्ही त्याला 1 लाख रुपये पेमेंट करा, पण 90,000 त्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करा आणि 10,000 त्याच्या इन्कम टॅक्सच्या अकाउंटला ट्रान्सफर करा. आता हे 10,000 रुपये त्या आर्किटेक्टच्या इन्कम टॅक्सकडे पोहोचले. असे समजा वर्षभरामध्ये जर समजा 12,50,000 रुपये त्या आर्किटेक्टचे जमा झाले गव्हर्नमेंटकडे वर्षभरामध्ये, बरोबर आहे. वर्ष आपलं सुरू कधी होतं, वर्ष आपलं सुरू होतं, फिनान्शियल इयर सुरू होतं एप्रिल आणि संपतं मार्चला. आत्ता आपलं फिनान्शियल इयर कुठलं सुरू आहे, एप्रिल 2021ला वर्ष सुरू झालं आणि हे संपेल. ह्याला आपण काय म्हणणार आता, फिनान्शियल इयर 2021-22. आता इन्कम टॅक्समध्ये तुम्ही ह्याचा टॅक्स कधी भरणार, त्याला म्हणतात असेसमेंट इयर, भरणा वर्ष 2022, एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षामध्ये त्याच्यावरचा इन्कम टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करणार. ही 2 वर्ष असतात इन्कम टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू. आता पुन्हा मी येतो त्या आर्किटेक्टवरती, बरोबर आहे. त्या आर्किटेक्टनी 12,50,000 रुपये वेगवेगळ्या मार्गाने त्याचे गव्हर्नमेंटकडे जमा आहेत, 12,50,000 जमा आहेत. ओके, आता जर का त्यांनी त्या आर्किटेक्टनी
जो बिझनेस केला, जो सेल केला, प्लस त्याने त्याच्या एम्प्लॉईजला पगार दिला असेल, जागेचं भाडं भरलं असेल आणि इतरही काही खर्च जे त्याच्या बिझनेस करता अत्यावश्यक आहेत ते केले असतील, मग त्याचा काहीतरी प्रॉफिट इन्कम होईल ना, त्या इन्कमवर तो टॅक्स कॅल्क्युलेट करेल. तो टॅक्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आयदर त्याला 12,50,000 रुपये भरायला येतील किंवा त्याच्यापेक्षा कमी अमाऊंट भरायला येईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट भरायला येईल. जर जास्त अमाऊंट भरायला येत असेल तर त्यांनी वरची अमाऊंट गव्हर्नमेंटला द्यायची असते आणि जर समजा त्याला 10 लाखच भरायला आले तर त्यांनी तो हिशोब गव्हर्नमेंटला द्यायचा असतो. तो हिशोब आपण जो देतो त्याला म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं. हे तुम्ही गव्हर्नमेंटला माहिती हवी आहे, तुमचं नाव, ॲड्रेस, बिझनेसचं नाव, ट्रेडिंग नेम तुमचं काय, तुम्ही सेल केला किती अमाऊंटचा केला, परचेस केला किती अमाऊंटचा केला, इतर एक्सपेन्सेस किती केले, रेंट किती भरलं, ही सगळी माहिती दिल्यानंतर माझं जे काय इन्कम आहे ते जेवढं होतं त्यावर मला 10 लाख रुपये टॅक्स लागतो. हे सगळं आपण त्या डॉक्युमेंटमध्ये ऑनलाईन भरून दिल्यानंतर जर तुमचा टॅक्स 10 लाख होत असेल आणि तुमच्या नावावरती 12,50,000 जमा असतील तर त्या सगळ्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला 2,50,000 रुपये रिफंड मिळाला पाहिजे अशा प्रकारचं त्यावर तुम्ही क्लेम करता. आणि जर तुम्हाला भरायला पाहिजे असतील तर 15 लाख रुपये जर का टॅक्स येतोय तर 2.5 लाख रुपये मी भरणं आहे हे तिकडे मी सांगतो त्या डॉक्युमेंटच्या आधारे आणि मला 2.5 लाख रुपये माझी इच्छा असो नसो गव्हर्नमेंटला द्यावे लागतात. आणि 12,50,000 माझी जमा आहेत गव्हर्नमेंटकडे, तर गव्हर्नमेंटची इच्छा असो नसो जर माझा टॅक्स 10 लाख आहे तर 2.5 लाख मला परत द्यावे लागतात. म्हणजे तुमचे कुठल्याही प्रकारे पैसे बुडत नाहीत आणि गव्हर्नमेंटचे पैसेही तुम्ही बुडवू शकत नाही. ओके, म्हणजे जर का गव्हर्नमेंटला पैसे लोकांकडनं घ्यायचे असतील तर इन्कम टॅक्स हा सगळ्यांना माहिती आहे म्हणून तुम्हाला मी इन्कम टॅक्स सांगितलं. इन्कम टॅक्सला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. डायरेक्ट टॅक्स म्हणजे हा व्यक्ती आहे ह्याच्याकडे टॅक्स घेणार, ही व्यक्ती येऊन टॅक्स घेणार, तुम्ही समजा समोरात टॅक्स तुमच्याकडनं घेणार. त्यामुळे इन्कम टॅक्स हा प्रत्येकाला त्याच्या कमाईनुसार, अर्निंगनुसार लागतो. जर कमाई जास्त टॅक्स जास्त, कमाई कमी टॅक्स कमी. 5 लाखापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागतच नाही. 2.5 ते 5 लाख 5%, पण 5 लाखापर्यंत इन्कम असेल तर मग ते पण 5% माफ होतात. 5 लाख ते 10 लाख 20% आणि 10 लाखाच्या पुढे 30% टॅक्स लागतो. म्हणजे जर 12 लाख अर्निंग असेल तर 10 लाखापर्यंतच्या वरची जी अमाऊंट आहे, 2 लाखाची अमाऊंट आहे 12 लाखामध्ये, त्या 2 लाखावरती तब्बल तुम्हाला 30% प्रमाणे 60,000 टॅक्स भरायला लागेल. त्यामुळे इन्कम वाढलं का टॅक्स वाढला. आता गव्हर्नमेंटकडे 2 प्रकारचे टॅक्सेस आहेत. एक आहे डायरेक्ट टॅक्स, दुसरा आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स तुम्हाला कळलं, डायरेक्ट त्या व्यक्तीकडनं. तर तुमची पार्टनरशिप फर्म आहे तर पार्टनरशिप फर्म टॅक्स देईल. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी टॅक्स देईल. प्रोप्रायटरशिप आहे तो प्रोप्रायटर टॅक्स देईल. ओके, एखाद्या ट्रस्ट बनवलंय मग ट्रस्टचं काय इन्कम आहे, मग ट्रस्ट हा काय बिझनेस नाही आहे, मग ट्रस्ट आणि किंवा दुसरी गोष्ट आहे की शेतकरी आहे त्याच्याकडे टॅक्स घ्यायचा आहे का, मग तशी कायद्यामध्ये तरतूद असते की जर ॲग्रिकल्चर इन्कम असेल आणि जर त्याच्यावरती टॅक्स घ्यायचा असेल तर त्याच्यावर टॅक्स कोण घेणार. आपल्याकडे गव्हर्नमेंट जे चालवलं जातं एक म्हणजे आपल्याकडे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, ह्याला आपण काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल अथॉरिटी. दुसरं स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, UP गव्हर्नमेंट, बिहार गव्हर्नमेंट हे आहेत. आणि तिसरं आपलं मोदी सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट. आता जर का एखादा टॅक्स घ्यायचा आहे, आता पाणीपट्टी कोण येणार, मोदी बोलले द्या पाणीपट्टी, त्यांचा तो टॅक्स नाही ना, मग तो टॅक्स कोणाचा आहे, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका हे त्या टॅक्स आहे पाणीपट्टी. दुसरं आपल्याकडे पहिले ऑक्ट्राय होता, बरोबर आहे, लोकल बोर्ड टॅक्स होता. म्हणजे तुम्ही जर का, आणि एंट्री टॅक्स होता, म्हणजे जर तुम्ही आमच्या शहरात माल आणाल तर टॅक्स द्या. हा टॅक्स कोण घ्यायचा, नगरपालिका, महानगरपालिका. असे काही बऱ्याच प्रकारचे टॅक्सेस होते की जे गुड्सवरती होते, सर्व्हिसवरती होते आणि त्याचे वेगवेगळे कायदे होते. आता जर का एखादा व्यापारी मॅन्युफॅक्चरर असेल, एखाद्याने बिझनेस सुरू केला मॅन्युफॅक्चरिंग, मग त्याला मॅन्युफॅक्चरिंग केला तर एक टॅक्स द्यायला लागायचा.
त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड केली, रिपेअरिंग मेंटेनन्स, दुसरा टॅक्स द्यायला लागायचा. गुड्स परचेस सेल केले, तिसरा टॅक्स द्यायला लागायचा. दुसऱ्या राज्यामधनं आपल्या राज्यामध्ये माल आणला किंवा बाहेरच्या दुसऱ्या सिटीमधनं मुंबईत माल आला तर मुंबईच्या व्यापाराला टॅक्स द्यायला लागेल. म्हणजे एका व्यक्तीला 4 प्रकारच्या टॅक्समध्ये तो टॅक्स भरण्याकरता त्या टॅक्सच्या कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन करून एक नंबर घ्यायला लागायचा. तुम्हाला जर का तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्याल, तुम्हाला कॉलेज काय देते? रोल नंबर. बँकेमध्ये सगळीकडे आपल्याला वोटर आय डी, आधार कार्डला आधार नंबर, सगळीकडे आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागतं आणि नंबर घ्यायला लागतो. तसे मग एक्साईज ड्युटी ही तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं किंवा कुठलीही वस्तू निर्माण केली त्यावर काय लागायचं? एक्साईज ड्युटी. ती वस्तू तुम्ही विकत असाल तर मग सेल टॅक्स, वॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा लागत होता. सर्व्हिस दिली, सर्व्हिस टॅक्स. आणि मग माल असा कुठे राज्याबाहेर पाठवला, आणला का मग तिथला एंट्री टॅक्स. असे 4 कर, 5 कर द्यायला लागायचे. मग हे सगळे कर रद्द करून एकच कर घ्या अशी व्यापाऱ्यांची मागणी गव्हर्नमेंटकडे होती. ती जे डेव्हलप देश होते, डेव्हलप कंट्री होते, त्यांच्याकडे छोटा देश आहे जिकडे लोक, डेव्हलप कंट्री म्हणजे काय की ज्या देशामधले मॅक्झिमम लोक हे एज्युकेटेड आहेत, जिकडे रस्ते, ज्या बेसिक सुविधा आहेत. म्हणजे आपल्याकडे आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये हेच सांगतात की आम्ही सगळ्या खेड्यामध्ये, गावांमध्ये सगळीकडे तुम्हाला पाणी पोचवू, 24 तास पाणी देऊ. आपल्याकडे 24 तास पाणी सगळीकडे मिळत नाही. 24 तास वीज देऊ, अनइंटरप्टेड तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू, चांगली आरोग्य सुविधा देऊ, हे सगळं चाललं आहे. त्यामुळे अजूनही आपण भारताला काय म्हणतो की आपण विकसनशील डेव्हलपिंग कंट्रीमध्ये होतो. आपण मागास तरी नाही आहोत, पण आपण वेल डेव्हलप पण नाही आहोत US सारखे. अजूनही आपल्याकडचे बरेच लोक शिकत नाहीत. सगळ्या लोकांना शिक्षण अजूनपर्यंत पोचलेलं नाही. सगळ्या ठिकाणी वीज पोचलेली नाही. सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे. शुद्ध पाणी आदिवासी लोकांना गावामध्ये मिळत नाही, बरोबर आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी, आणि जी शिक्षण व्यवस्था आहे ती पण गावोगावी तेवढी सक्षम नाही आहे. लोकांना शहरात येऊन शिकावं लागतं. रोजगार पण सगळ्यांना शहरामध्ये येऊन करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस अशा म्हणजे डिसेंट्रलाइज होतील त्यावेळेस लोकांना त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या शहरामध्ये ह्या गोष्टी मिळतील. तेव्हा आपण डेव्हलप कंट्री आहोत असं आपण म्हणू शकतो. आता डेव्हलप कंट्रीमध्ये त्यांचं जीवन सुरळीत व्हावं, स्मूथ व्हावं म्हणून त्यांनी काय केलं, गव्हर्नमेंट तिथल्या की सगळे कर रद्द केले आणि एकच कर, GST, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. त्यांच्याकडे लगेच आणता आलं. एकच टॅक्स द्या. आपल्याकडे हे लगेच आणता आलं नाही. आपल्याकडे ही प्रोसेस सुरू झाली 2000 साली. म्हणजे आपण हा कायदा आणला पाहिजे असं आपल्या गव्हर्नमेंटला जे एक्सपर्ट असतात, जे गव्हर्नमेंटला रिकमेंड करतात की असं असं करा. आपले ते कसं आहे की कोणी नातेवाईक आपल्याला बोलतो की अरे तुमची मुलगी आता वयात आली, स्थळ बघा तिला. मग आपण सुरुवात करतो, मग 4-5 वर्षात तिचं लग्न होतं. तसं गव्हर्नमेंटला कोणते सांगणारे असतात किंवा तुमचा आता देश पुढे जातोय, बघा तुम्ही जग कुठे गेलंय, तुम्ही कुठे आहात, नवीन कायदे आणा, हे जुने कायदे रद्द करा. आता ही प्रोसेस सुरू झाली 2000 साली आणि 2017 साली आपल्याकडे जुने कायदे रद्द करून GST चालू करण्यात आला. तुम्हाला इन्कम टॅक्स कळला, इन्कम टॅक्सची कॅटेगरी आहे डायरेक्ट टॅक्स. तशी हे जे एक्साईज ड्युटी, वॅट, सर्व्हिस टॅक्स किंवा मग लोकल बॉडी टॅक्स, ऑक्ट्राय हे येतात इनडायरेक्ट टॅक्समध्ये. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मधला फरक काय? तुमच्या खिशामध्ये 100 रुपये काढले हे तुम्हाला कळलं तर डायरेक्ट टॅक्स. पण तुमच्या खिशामध्ये 2-5 हजार रुपये आहेत, त्यातनं 100 रुपये एखादा माणूस येतो कामावरनं, झोपतो आणि बायको 100 रुपये काढून घेते, त्याला कळत नाही आपले 100 रुपये खर्च झाले, हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. आता एखादा भिकारी आहे, त्याला विचारलं तू टॅक्स दिला गव्हर्नमेंटला कधी, तो म्हणाला नाही दिला. पण त्याने एक बिस्किटचा पुडा घेतला ज्यावर लिहिलेलं असतं इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्सेस. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो, तो ज्या वस्तू जगण्याकरता वापरतो त्या पैशामध्ये, जे वस्तू खरेदी करतो त्या पैशामध्ये त्याकडे टॅक्स घेतला जातो हे त्याला कळत नाही. तुम्हाला इन्कम टॅक्स जेव्हा तुम्ही भरताना तुम्हाला कळ लागते मी एवढा टॅक्स भरला, पण तुम्ही हजारोमध्ये GST भरणार पण कोणाला कळणार नाही, कोणाला त्याची कळ लागणार नाही की अरे आपण एवढा GST भरला, एवढे 1000 रुपये भरले.
ह्या टीव्हीची किंमत तुम्ही बघाल 20-25 रुपये मार्केटला टीव्ही मिळत असेल, त्याच्यामध्ये 28% जीएसटी, 28% जीएसटी. कोणाला माहिती आहे की आपण ह्या टीव्हीवर टॅक्स किती भरलाय? मी विचारलं जरा टीव्हीची कॉस्ट काय, ते मला बोलतील 22,000 20,000. तुम्ही घ्या, बिलावर येऊन येईल. पण कोण बघतं टॅक्स किती आहे? तुम्ही डीमार्ट मधून 5,000 मटेरियल घ्याल, 5,000 मटेरियल घेतलं, 1,000 रुपये काय आपला फायदा झाला, 4,000 आपण दिले. त्या 4,000 मध्ये आपण टॅक्स किती दिला? पूर्वी हे वेगळं दाखवण्याची पद्धत नव्हती अगोदरच्या कायद्यामध्ये. आता वेगळा टॅक्स दिसतो, किती दिला आणि काय काय रेटने आपण टॅक्स दिला. 5% कुठल्या मटेरियलला लागले, 12% कुठल्या मटेरियलला लागले, 18% कुठल्या मटेरियलला लागले. लोकांना हा अवेअरनेसच नव्हता अगोदरच्या कायद्यामध्ये. बिलामध्ये काही लिहूनच येत नाही. तुम्ही समजा ज्वेलरी घ्यायला गेलात आणि तुम्हाला व्यापाऱ्याने सांगितलं की तुम्ही ज्वेलरी घेताय तर 1 लाखाचा हार आहे. जर तुम्हाला जीएसटी पाहिजे, जीएसटीचं बिल पाहिजे असेल तर 1,03,000 भरायला लागतील. आता 1 लाख मी हार घेणार आहे, 3,000 रुपये देऊ असे लोक किती असतील? आणि जर का बिल पक्का नको असेल तर मग 1 लाखच द्या. मला वाटतं की तुम्ही असं केल्यामुळे तुमचा फायदा झाला, नुकसान झालं? फायदा झाला. आता हे जे 1 लाखाचं मी जे सोनं घेतलंय, जे तुम्ही हार घेतलाय, त्याच्यात त्या व्यक्तीने जे परचेस केलंय ते परचेस गव्हर्नमेंटच्या अकाउंटला नाही, गव्हर्नमेंटच्या अकाउंटला नाही. आपण म्हणतो स्मगलिंग वगैरे होतं सोन्याचं किंवा काय, असा जो स्मगलिंग केलेला मटेरियल माल आहे तो येतो, चोरीचा माल येतो, तो ते व्यापारी घेतात. दागिना जेन्युइन असेल तुम्ही तो टेस्ट करू शकता. पण आता गव्हर्नमेंटला कुठलाही परचेस दाखवत नाही. चोरीचा माल काय 100 रुपये घेतला जात नाही. 30-40 रुपये गेला चोरीचा माल, विकला 100 रुपयालाच, 100चा आहे तो. आता ह्या 100 रुपयाचं कुठलाही परचेस नाही. 60 रुपयाला घेतला, कुठलाही परचेस नाही, 100ला विकला तर तुमच्याकडून तुम्ही त्याला काय द्याल? कुठल्याही प्रकारचा याचा रेकॉर्ड नाही. आणि ह्या केसमध्ये देशाला 30% टॅक्स मिळणार होता, तो टॅक्स गेला. तुम्ही 3,000 रुपये तुमचे वाचवले, पण देशाचे लाखो रुपये, करोडो रुपये टॅक्स जातो. त्याच्यामुळे तुम्हाला आरोग्य सुविधा मिळाल्या असत्या, तुम्हाला रस्ते मिळाले असते, तुम्हाला शिक्षण मिळालं असतं, ते आपण गमवतो. पण समाज एवढा सेन्सिटिव्ह नसतो, एवढा दुर्गम विचार करणार नसतो. प्रत्येकजण आपला स्वार्थ आणि आपल्या मतल्यामध्ये जगत असतो. त्यामुळे अशा गोष्टी होणं हे पण एक रुटीन आहे, एक नॉर्मल आहे. आलं लक्षात? एक टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स, लक्षात घ्या. एक टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स, दुसरा टॅक्स आहे इनडायरेक्ट टॅक्स. आता एक भिकारी आहे आणि दुसरा एक करोडपती आहे. हे दोघं जेव्हा बिस्किटचा पुडा परचेस करतात तेव्हा सेम टॅक्स देतात. इथे बघितलं जात नाही की खरेदी करणारा कोण आहे. त्यामुळे इनडायरेक्ट टॅक्स हा याला म्हणतात रिग्रेसिव्ह नेचर. काय म्हणतात? रिग्रेसिव्ह नेचर. ऑल द कन्झ्युमर्स इक्वली बेअर द बर्डन इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर ॲबिलिटी टू पे. त्यांची पेमेंट करण्याची टॅक्सची कॅपॅसिटी काय हे इनडायरेक्ट टॅक्समध्ये बघितलं जात नाही, पण डायरेक्ट टॅक्समध्ये बघितलं जातं. तो कसा आहे? प्रोग्रेसिव्ह इन नेचर. हाय रेट ऑफ टॅक्सेस फॉर पीपल हॅव्हिंग हायर ॲबिलिटी टू पे. त्यामुळे 5 लाखापर्यंत टॅक्स भरायला लागत नाही. तुमची ॲबिलिटी कमी आहे ना, तुम्ही टॅक्स भरू नका. दुसरे टॅक्स भरतील, त्यातनं आम्ही सुविधा करू, त्यात तुम्ही त्या एन्जॉय करा. पण तेच इनडायरेक्ट टॅक्समध्ये बघितलं जात नाही. तुम्ही जी कुठली वस्तू घ्याल त्यावर जर 5% टॅक्स आहे तर 5% टॅक्स यू हॅव टू पे. पण तुम्हाला कळत नाही, त्यामुळे तुम्हाला त्रास होत नाही. त्यामुळे एक टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स. द पर्सन पेइंग द टॅक्स टू द गव्हर्नमेंट डायरेक्टली बेअर्स द इन्सिडेंट ऑफ टॅक्स. आणि द पर्सन पेइंग द टॅक्स टू गव्हर्नमेंट कलेक्ट द सेम फ्रॉम द अल्टिमेट कन्झ्युमर. दस इन्सिडन्स ऑफ द टॅक्स इज शिफ्टेड टू द अदर पर्सन. आता हे छोटं वाक्य नाही आहे, ही एक प्रोसेस आहे. हे वाक्य नाही किंवा हे शब्द नाहीत, ही एक प्रोसेस आहे. इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय होतं? इनडायरेक्ट टॅक्समध्ये काय होतं मला सांगतो बघा कसं आहे. डायरेक्ट टॅक्स जो आहे हा बर्डन ऑफ द टॅक्स बॉर्न बाय द पर्सनल हिमसेल्फ.
ए व्यक्तीने परचेस ए वर्षाने ए व्यक्तीचं इन्कम झालं तो टॅक्स देईल, बीचं झालं बी देईल, सीचं झालं सी देईल. पण आता इथे इनडायरेक्ट टॅक्समध्ये मॅन्युफॅक्चरर वस्तू बनवतो, डिस्ट्रीब्युटर ती वस्तू डिस्ट्रीब्यूट करतो आणि ती कोणाकडे जाते, रिटेलरकडे, आणि रिटेलर कस्टमरला कंझ्युमरला विकत असेल. अशा प्रकारे लोकांपर्यंत वस्तू पोचते ना. टॅक्स कोणाच्या पॉकेटमधून जायला पाहिजे, कंझ्युमरच्या. पण बघा कसं आहे, मॅन्युफॅक्चरर ए आहे, तो एक वस्तू बनवेल 1000 रुपये, ही त्याची कॉस्ट आहे विकण्याची. तो सेल करेल. जर त्यांनी कंझ्युमरला सेल केला तर टॅक्स कलेक्ट करायला पाहिजे. पण तो कंझ्युमरला सेल नाही करत ना, तो सेल कोणाला करतो, जो बी जो आहे हा डिस्ट्रीब्युटर आहे, त्याला तो जेव्हा विकतो त्याची विक्री कॉस्ट 1000 असेल तर तो ह्या 1000वरती जर का टॅक्स 100 रुपये, तो 100 रुपये लावून 1100ला ती वस्तू विकतो. आता बीनी समजा आता मी डिस्ट्रीब्युटरकडनं परचेस केलं तर माझ्याकरता कॉस्ट आहे 1500 रुपये. माझ्याकरता कॉस्ट आहे 1500 रुपये. तो मला सांगतो की 1500 रुपये आहे, प्लस त्यावरती जीएसटी 10% झाला तर याची किंमत होईल 1650. त्याला 1000ला पडली वस्तू, याच्यामध्ये 1000 प्लस 100 रुपये टॅक्स आहे. 1000ची वस्तू जर तो 1500ला विकत असेल, पण तो जेव्हा डिस्ट्रीब्युटरने जेव्हा त्यांनी मॅन्युफॅक्चररकडनं घेतली तेव्हा 100 रुपये टॅक्स देऊन घेतली. 100 रुपये टॅक्स देऊन जेव्हा एखादा व्यापारी वस्तू परचेस करतो, जेव्हा परचेस करतो आपण जे मटेरियल घेतो, जो सप्लाय घेतो, त्याला म्हणतात इनवर्ड सप्लाय. तुम्ही एका रोजमध्ये जा की तुम्ही व्यापारी आहात, तुम्ही मटेरियल परचेस केलं, तुम्ही इनवर्ड सप्लाय घेतला, जो तुम्हाला तुमच्या मॅन्युफॅक्चररने 1100 रुपये लावून दिला. सांगितलं की बघ 100 रुपये जे आहेत ना हे टॅक्सचे आहेत, हे गव्हर्नमेंटला मला जमा करायचे, माझ्या मालाची किंमत 1000 आहे. मग तो बोलेल 100 रुपये मी का देऊ, मी काय वापरणार नाही, मी हे विकणार आहे, मी हे 1500ला विकणार आहे. आणि जेव्हा 1500ला विकीन तेव्हा मला 1500 या कॉस्टप्रमाणे 10% म्हणजे 150 रुपये टॅक्स कलेक्ट करायचं आहे. मग तो मॅन्युफॅक्चरर काय सांगतो, मग ज्या वेळेस तू 150 रुपये कलेक्ट करशील ना, हा तुझा आउटवर्ड सप्लाय असेल, हा तुझा काय असेल, मटेरियल बाहेर गेलं ना तर आउटवर्ड सप्लाय असेल. मग आउटवर्ड सप्लायवरती 150 रुपये तू कलेक्ट केलेस, 150 रुपये गव्हर्नमेंटला देणं आहे, ते 150 रुपये कस्टमरच्या पॉकेटमध्ये तू घेतल्यानंतर हे 100 रुपये जे तू मला दिलेत, जे मी गव्हर्नमेंटला दिलेले आहेत, तू 100 रुपये कमी कर आणि गव्हर्नमेंटला फक्त 50 रुपयेच दे. आणि गव्हर्नमेंटला सांग की 100 रुपये मी ह्याला दिलेत, किंवा मी सांगेन तुझ्या नावावरती की मी याच्याकडून 100 रुपये घेतलेत, आणि तू सांग मी 150 घेतले ना, त्यातले मी 100 एला दिलेत. म्हणजे कस्टमरकडून मी 150 घेतले, म्हणजे वापरणारा कोण आहे, वापरणारा जर का कंझ्युमर आहे तर कंझ्युमरच्याच पॉकेटमधनं गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायचा आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटला टॅक्स कोणाकडनं मिळणार, कंझ्युमरकडनं. ती 150 रुपये देणार आहे, डिस्ट्रीब्युटरने किती दिले 50, मॅन्युफॅक्चररने दिले 100, 150 गव्हर्नमेंटला मिळाले. म्हणजे कुठल्याही प्रकारे मॅन्युफॅक्चररच्या पॉकेटमधनं 1 रुपया पण गेला नाही, डिस्ट्रीब्युटरच्या पॉकेटमधनं 1 रुपया पण गेला नाही. पण आता अकाउंटिंग रेकॉर्ड्स मेंटेन करणं हे काम मात्र त्यांना करावं लागतं, आणि गव्हर्नमेंटला माहिती देणं हे काम पण व्यापाऱ्यांना करावं लागतं. त्याचा खर्च व्यापाऱ्यांना करावा लागतो. कळलं तुम्हाला फरक कळला डायरेक्ट टॅक्स मधला, इनडायरेक्ट टॅक्स मधला. डायरेक्ट टॅक्स मध्ये तुम्हाला फिनान्शियल इयर, असेसमेंट इयर असा कन्सेप्ट असतो. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये फिनान्शियल इयर, असेसमेंट इयर असं काही कन्सेप्ट नाही. इथे कसं आहे, तुम्ही महिन्याला परचेस करता, महिन्याला तुम्ही जे काय सेल करता, तुम्ही आयदर मंथली रिटर्न करा, गव्हर्नमेंटला पेमेंटही मंथली करा
आणि गव्हर्नमेंटला जी आवश्यक माहिती पाहिजे ती माहिती पण तुम्ही मंथली द्या, एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन, तुम्ही क्वार्टरली गव्हर्नमेंटला माहिती द्या, पण पेमेंट मात्र मंथली करा. पेमेंट मंथली करा. म्हणजे जर का मला 100 रुपये देणं आहे, मी जानेवारीमध्ये गव्हर्नमेंटला 100 रुपये देईन. मला गव्हर्नमेंटला फेब्रुवारीमध्ये 150 रुपये देणं आलं, मी 150 रुपये देईन. मार्चला मला जे देणं असेल त्याचा मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये हिशोब करीन आणि मी माझं देणं काढीन. हे 200 आलं ते 200 आणि दर महिन्याला मी पेमेंट करीन. आणि तिसऱ्या महिन्यानंतर जी डेट गव्हर्नमेंटने दिलेली असते त्या डेटला गव्हर्नमेंटनी जो तुम्ही जसं कॉलेजला ॲडमिशन घेता तुम्हाला एक फॉर्म दिलेला असतो, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला त्यांना हवी असलेली माहिती त्यांनी सांगितलेल्या प्रकारे द्यावी लागते. बरोबर आहे. तसा गव्हर्नमेंटचा फॉर्म असतो ज्याला आपण GST रिटर्न म्हणतो. त्यात तुम्हाला गव्हर्नमेंटचे त्या गरजेप्रमाणे त्यांनी सांगितलेली माहिती त्यांनी सांगितलेल्या प्रकारे भरून ती ऑनलाईन सबमिट करायची, जेणेकरून तुमचा पहिल्या महिन्यात टॅक्स किती आला होता 100, दुसऱ्या महिन्यात 150, तिसऱ्या महिन्यात 200, जो टॅक्स तुमचा आला होता ते सगळं मॅचिंग तुमचा तिसऱ्या महिन्यात माहिती दिल्याने झालं पाहिजे. जर ती तुम्ही चुकलाच माहिती देण्यामध्ये, मग गव्हर्नमेंट तुम्हाला ज्यावेळेस त्यांच्या डिपार्टमेंट ज्यावेळेस चेकिंग करेल त्यावेळेस नोटीस पाठवेल की तुम्ही चुकीची माहिती दिली, चुकीच्या प्रकारे दिली, म्हणून तुम्हाला आता आम्ही इंटरेस्ट, पेनल्टी, फाईन वगैरे लावतोय. कळलं. तर व्यापाराचं काम काय की दर महिन्याला जे परचेस केलं त्याचे जे इनवॉइसेस येतील त्या इनवॉइसमध्ये कस्टमरला कळलं पाहिजे की टॅक्स किती लावलाय. मग इनवॉइस कसा बनवायचा. आता लक्षात घ्या की तुम्हाला शिकायचं काय. सगळ्यात पहिली गोष्ट इनवॉइसेस येतात. तुम्हाला 5 गोष्टी मी सांगितल्या इकडे. रेकॉर्ड मेंटेन करा परचेसचे, रेकॉर्ड मेंटेन करा सेल्सचे, रेकॉर्ड मेंटेन करा एक्सपेन्सचे, पेमेंट, रिसीट, पेमेंट. हे 5 गोष्टी प्रत्येकाला त्याच्या जे सॉफ्टवेअर असेल, टॅली, बीजी, कुठलेही सॉफ्टवेअर असेल त्यामध्ये हे रेकॉर्ड सगळं मेंटेन करायला लागतात. आता सॉफ्टवेअर अशा प्रकारचे असतात की त्या सॉफ्टवेअरमध्येच तुम्हाला कळतं की तुमचा टॅक्स किती येतो आहे. जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉपर सेटिंग केली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला टॅक्स किती भरला येतोय. आता आपल्या कोर्समध्ये 3 पार्ट आहेत. बघितलं तुम्ही 3 मॉड्यूल आहेत. तर पहिला जो मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का ऑनलाईन बघाल, इथे लॉग इन आहे. इथे लॉग इन करून जे व्यापारी GST रजिस्टर असतात त्यांना आपला युजर नेम पासवर्ड टाकायचा असतो आणि इथे जाऊन गव्हर्नमेंटनी प्रिस्क्राईब केलेले जे फॉर्म आहेत ते भरायचे असतात. ते वेगवेगळे फॉर्म आहेत. GSTR 1, GSTR 2, GSTR 3, GSTR 3B, GSTR 2B, GSTR 4, 5, 6 असे बरेच फॉर्म आहेत. व कुठले फॉर्म कुठल्या व्यापाराला कधी वापरायचे असतात हे सगळं सांगण्याकरता एक मला वेळ लागणार. ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ज्या बॅकग्राऊंड कळेल की आपण कशासाठी काय करतोय तर तुम्ही कॉन्फिडेंटली काम करू शकाल. मग त्याचा दुसरा पार्ट आहे. दुसरा जो पार्ट आहे आपल्या कोर्समधला, दुसऱ्या पार्टमध्ये हे आहे की जसं एखाद्या माणसाने एखादा गुन्हा केला तर त्याला किती फाईन लागेल हे ठरवलं आहे ना. जर मी ट्रेनमध्ये जर का चेन घेतली म्हणून त्याला फाशी देत नाही. मग सामान्य गुन्हे त्याला काय करणार, 2000 रुपये दंड किंवा मग साधी कैद, बस एवढंच होईल. तसं तुम्ही ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा एक मोठा टॅक्स रेजिम आहे तर त्याचा गव्हर्नमेंट काय करतं, कायदा बनवतं. कायदे कसे बनतात तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे कायदे कसे बनतात. एक मुख्य कायदा कुठला आपला तर आपलं घटना आहे. घटना कधी बनवली गेली 1947ला. आपण स्वतंत्र झाल्यापासून मग एक कमिटी बनवली गेली. त्या कमिटीने घटनेवरती कार्य केलं आणि मग 26 जानेवारी 1950 मध्ये आपल्या इकडे लागू झाली राज्यघटना. मग या घटनेप्रमाणे काय सांगितलंय की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यवस्था आणण्याकरता, तो टॅक्सची व्यवस्था असो, गुन्हेगारांची व्यवस्था असो, कुठली व्यवस्था असो करायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, कायदा बनवला पाहिजे. मग तो जो कायदा बनवायचा असतो त्या कायदा बनवण्यापूर्वी
तू कायदा कशा प्रकारे चालेल, त्याचे फायदे काय असतील, त्याच्या तरतुदी काय असतील, हे सगळं विधेयक मराठीत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बिल म्हणतात. हे बिल कायदा कोण करणार आहे? केंद्र सरकार, तर पार्लमेंटमध्ये, जर राज्य सरकार त्यांच्या विधिमंडळामध्ये कायदे होतात. ओके, तिकडे हे बिल बनवलं जातं, तिकडे हे बिल बनवलं जातं. आत्ता आपल्याकडे हिवाळी अधिवेशन झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, माहिती आहे, तुमच्या माहितीमध्ये आहे हिवाळी अधिवेशन. हां, त्यामध्ये विद्यापीठाबाबतचा कायदा केला गेला, विद्यापीठाबाबतचा कायदा केला गेला. त्यामध्ये बिल प्रेझेंट केलं जातं. आता जे जे कायदे असतात त्याचे जे मंत्री असतात ते काय करतात, त्याचं बिल विधेयक हे सादर करतात. मग त्याच्यावरती ते जे बिल असतं ते जे विरोधी पक्ष असतो आणि जे सदस्य असतात त्यांना दिलं जातं. त्याच्यावर चर्चा होते. चर्चेमध्ये सूचना, आक्षेप या गोष्टी मांडल्या जातात. आणि जर आक्षेप रास्त असेल तर सरकार त्यामध्ये दुरुस्ती करतं आणि मग सुधारित बिल पुढच्या अधिवेशनामध्ये आणलं जातं आणि मग सर्वसंमतीने तो कायदा मंजूर केला जातो. अशी एक पद्धत आहे. त्याप्रमाणे बिल प्रेझेंट होतं आयदर विधिमंडळ किंवा जर कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पार्लमेंटमध्ये. पार्लमेंटमध्ये बघा, आपण सांगतो पार्लमेंटमध्ये 543 आपल्याकडे खासदार आहेत. यातले 50%हून जास्त ज्या पक्षाचं बहुमत असतं त्यांचं गव्हर्नमेंट असतं. 272 प्लस ज्या पक्षाचे उमेदवार निवडलेले खासदार ते आपलं काय करतात, गव्हर्नमेंट बनवतात. पण हे 543 लोक देश चालवतात. ओके, या 543 लोकांसमोर बिल प्रेझेंट केलं जातं आणि ते बिल प्रेझेंट केल्यानंतर त्याचं चर्चा, वादविवाद झाल्यानंतर कायद्यामध्ये रूपांतर होतं. कायद्यात रूपांतर झालं तर त्या बिल नंतर त्याला ॲक्ट म्हणतात. ॲक्ट म्हणजे याला कायदेशीररित्या मंजुरी. तसा आपला GSTचा कायदा जो आहे तो 2017ला संमत झाला. आता GST हा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट पण घेतं आणि स्टेट गव्हर्नमेंटही घेतं, दोघेही घेतात. मग सेंट्रल गव्हर्नमेंट जो टॅक्स घेतो तो CGST आहे, स्टेट गव्हर्नमेंटचा SGST, स्टेट गव्हर्नमेंट. त्यामुळे जर 18% टॅक्स असेल तर 9% सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि 9% स्टेट गव्हर्नमेंटचा आहे. जर 12% टॅक्स असेल तर 6% सेंट्रलचा आहे, 6%, 5% असेल तर 2.5%. मी जर का हॉटेलचे बिल बघाल तर हॉटेलच्या जर का त्यांचा तितका टर्नओव्हर असेल तर त्यांना मग GST नंबर घ्यावा लागतो, टॅक्स कलेक्ट करायला लागतो. मग त्यांना 2.5% CGST, 2.5% GST असं आहे. आता तुम्ही जर का वेगवेगळ्या ठिकाणी जाल आणि तिकडनं काय परचेस कराल आणि तिकडनं तुम्ही काय इनवॉइस घ्याल आणि इनवॉइस तुमचा हक्क आहे, तुम्ही मागितला पाहिजे, तो मागाल ते तुम्हाला कळेल की टॅक्स किती आहे. आणि टॅक्स चोरी होऊ नये, लोकांनी बिलं मागितली पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं आता या कायद्यामध्ये की बोर्डवरती नंबर टाकला पाहिजे असा कायदा केला आहे. तुमच्या दुकानाच्या बोर्डवरती नंबर असलाच पाहिजे. आणि जर का कुठलाही जेव्हा कायदा बनवला जातो तेव्हा काही लोक इमानदारीत कायदा फॉलो करतात आणि काही लोक फॉलो करत नाहीत. तर जर तुम्ही त्या कायद्यामध्ये तरतूद जर का पाळत नसाल तर तुम्हाला किती रुपये फाईन लागेल, 10,000, 20,000, 50,000 हे कायदा दिलं असतं. GST सर्टिफिकेट तुमच्या दुकानाच्या मध्ये एंट्री केल्यानंतर दिसेल अशा ठिकाणी लावलेलं असलं पाहिजे. ही भिंत, ती भिंत कुठेतरी पाहिजे, समोरून कळलं पाहिजे की हा नंबर आहे. आणि बोर्डवरती पण नंबर पाहिजे, डिस्प्ले बोर्ड असतो त्याला नंबर पाहिजे, असा नियम आहे. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या शिकवणं हा आपल्या कोर्सचा एक भाग आहे की ॲक्ट काय असतो, ॲक्टचं महत्त्व काय आणि मग रूल्स काय असतात, रूल्सचं महत्त्व काय, नोटिफिकेशन काय असतात, नोटिफिकेशनचं महत्त्व काय. म्हणजे कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत त्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यात पहिले इनवॉइस बनवायचं आहे. आता हा इनवॉइस GSTचा इनवॉइस, GST कायदा कोणाला लागू होतो, रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागतं, त्याकरता काय तरतुदी आहेत हे आपल्याला बघायला लागेल.
म्हणजे जर तुम्हाला GST कायदा ॲप्लिकेबल होत नसेल तर तुम्हाला GST नंबर घेण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला असं वाटतं की मी GST नंबर घेतल्यामुळे मला काय फायदा मिळणार आहे, तर तुम्ही स्वइच्छेने GST रजिस्ट्रेशन करू शकता. जर रजिस्ट्रेशन केलं, जर तुम्ही GST मध्ये रजिस्ट्रेशन जर केलं तर तुम्हाला सर्व नियम ऑब्लिगेशन लागू होतील. तुम्हाला गव्हर्नमेंट तुमच्यावरती कायद्याप्रमाणे लागू शकत नाही, पण तुम्हाला बेनिफिट वाटतो, फायदा वाटतो, गरज वाटते, तर तुम्ही GST मध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकता. काही असे मोठे बिझनेस आहेत, त्यांची अशी पॉलिसी असते की आम्ही ज्यांना कोणाला काय परचेस करू, काय कॉन्ट्रॅक्ट देऊ, ते GST मध्ये रजिस्टर असतील त्यांनाच देऊ. मग जो व्यक्ती तितका टर्नओव्हर करत नसतो किंवा त्याला तो कायदा लागू होत नसतो, त्याला तो बिझनेस पुढे नेण्याकरता रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. मग त्याला अलाउड आहे, तू नंबर घे. पण एकदा का GST रजिस्ट्रेशन घेतलं तर काही ऑब्लिगेशन्स कंपल्सरीली त्याला फॉलो करायला लागतं. म्हणजे मंथली पेमेंट करा, रिटर्न करा, इयरली रिटर्न करा, हे सगळं करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की GST मध्ये रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागतं, ते किती प्रकारचं असतं, किती प्रकारच्या कामांकरता काय काय असतं, हे सगळं त्यामध्ये येईल. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर मग इनवॉइस बनवायचा हे येईल. आणि मग जे टॅक्स कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट, तुम्ही कॅशमध्ये किती पेमेंट केलं, एक्झाम्पलला बघितलं तर 100 रुपये कमी केलं ना पेमेंट, मग ते 100 रुपये जे कमी पेमेंट केलं ते क्रेडिट मिळालं. इनवर्ट सप्लाय घेतला, त्याचं एक इनपुट असं आउटपुट असतं. आउटपुटमध्ये 150 कलेक्ट केले, पण 150 गव्हर्नमेंटकडे जमा नाही केले. मी मॅन्युफॅक्चररला 100 दिले होते ना, मग मी 100 रुपयाचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं. मग इनपुट टॅक्स क्रेडिट कशा प्रकारे घ्यायचं हे तुम्हाला बघायला लागेल. आता इनवॉइस बनवतो, हा इनवॉइस कुठल्या व्हॅल्यूवरती बनवायचा ती बघायला लागेल. ती व्हॅल्यू कशा प्रकारे डिटरमाइन करायची हे बघायला लागेल. तो इनवॉइस कधी बनवायचा त्याकरता टाइम ऑफ सप्लाय हा एक टॉपिक आहे, तो बघायला लागेल. तो GST कलेक्ट करायचा आहे, तो कशावरती कलेक्ट करायचा आहे, तर तो कलेक्ट करायचा आहे सप्लायवरती. मग सप्लाय कशाला म्हणतात, सप्लाय म्हणजे काय हे बघायला लागेल. आता जर का तुम्ही काय वस्तू सप्लाय करताय, हा TV जर का मी घेतला तर मी नुसता TV घेणार नाही. मी सांगेन मला TV तुम्ही लावून द्या, बसवून द्या, कसा वापरायचा याचं ट्रेनिंग द्या, इन्स्टॉलेशन करून द्या. AC असेल तुम्हाला ACला सगळं लागतंच, इन्स्टॉलेशन पाहिजे सगळं लागतं, प्लस वर्षाचा मेंटेनन्स करा. मग जी कॉस्ट आहे की ती वस्तू त्या कस्टमरच्या घरी पोहोचवायची, डिलिव्हरी चार्जेस. मग जर ती वस्तूची किंमत जर 28% आहे, पण जर नुसतं ट्रान्सपोर्ट केला तर ट्रान्सपोर्टचा GST 5% आहे. मग आता ह्या वस्तू जर ट्रान्सपोर्ट करू तेव्हा ट्रान्सपोर्ट चार्ज वेगळे लागले तर GST किती येईल, तो कशाला काय कॅल्क्युलेट करायचा, त्याची प्रोव्हिजन तरतूद वेगळी आहे. मग सप्लायमध्ये एक कन्सेप्ट आहे मिक्स सप्लाय, म्हणजे मी हा गुड्स पण दिला प्लस सर्व्हिस पण दिली, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग, ट्रान्सपोर्टेशन, मग तो मिक्स सप्लाय झाला. अजून एक कन्सेप्ट आहे कंपोजिट सप्लाय, म्हणजे मी वस्तू जर का देणार आहे तुम्हाला पॅकिंग करावंच लागतं, ट्रान्सपोर्ट करावंच लागतं, त्याशिवाय होऊ शकत नाही ना, इन्स्टॉलेशन करावंच लागतं. तो कंपोजिट सप्लाय आहे. मिक्स सप्लाय म्हणजे वेगवेगळं विकता आलं असतं पण मी एका जागेवरून विकतोय. मग ते कन्सेप्ट काय, म्हणजे सप्लाय आहे, मिक्स सप्लाय, कंपोजिट सप्लाय. सप्लाय काय, सप्लायवर टॅक्स लागेल, त्यानंतर गव्हर्नमेंटला वाटतं म्हणून गव्हर्नमेंट काही वस्तूंवरती आणि काही सर्व्हिसेसवरती टॅक्स घेत नाही, त्याला म्हणतात करमुक्त गुड्स किंवा सर्व्हिसेस. काही अशा वस्तू आहेत की ज्या अत्यावश्यक आहेत, तांदूळ, गहू, फिश, चिकन, मटन, ह्याच्यावर अंडी, ह्याच्यावर टॅक्स लागत नाही. ते ब्रँडेड जर असेल तर टॅक्स लागेल, पण अनब्रँडेड असेल तर टॅक्स लागत नाही. जे आपण वैद्यकीय सर्व्हिसेस घेतो, डॉक्टर जे बिल घेतो, पैसे घेतो, त्यावर टॅक्स लागत नाही. मग ते गव्हर्नमेंटनी एक्झाम केलेत, ते गव्हर्नमेंटनी एक्झाम केलेत.
मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण काही ज्या एक्झाम प्रॉडक्ट आहेत किंवा एक्झाम सर्व्हिसेस आहेत त्याच्यावरती टॅक्स घ्यायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला समजून घ्यावं लागेल की रजिस्ट्रेशन कोणाला घ्यावं लागेल, रजिस्ट्रेशन कोणाला घेणं अनिवार्य आहे किंवा ऐच्छिक असेल तर कुठल्या तरतुदीप्रमाणे घेऊ शकतो. मग त्याचे वेबसाईटला जाऊन, आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटला जाऊन इकडे ऑप्शन आहे सर्व्हिसेस, रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. मग मी हा टॉपिक घेईन तेव्हा तुम्हाला ह्या संदर्भामध्ये प्रोसिजर सांगेन की याची प्रोसिजर काय आहे, याचे रूल काय आहे, तुम्ही घर बसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. जर हा टॉपिक मी प्रॉपर घेतला आणि तुम्ही यूट्यूबला गेलात तर तुम्हाला शेकडो व्हिडिओ मिळतील की लोकांनी घर बसल्या रजिस्ट्रेशन करा असे व्हिडिओ बनवलेत. रजिस्ट्रेशन घर बैठे करो, तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये व्हिडिओ मिळतील. पण त्यामागचे नियम काय आहेत, तरतुदी काय आहेत हे मी सांगेन तुम्हाला. मी हे प्रोसिजर काय हे सगळं सांगेन. हा पहिला टॉपिक झाला. ओके, इनवॉइस आहे, कधी बनवायचा, कुठल्या व्हॅल्यूवरती टॅक्स लावायचा, इनपुट टॅक्स क्रेडिट, मग पेमेंट आणि रिटर्न्स, ऑनलाईन पेमेंट कसं करायचं आणि ऑनलाईन जे आपण टॅक्स आपल्याला भरायचं आहे त्याचं कम्प्युटेशन कसं करायचं, त्याचं कम्प्युटेशन करायचं. हा सगळा प्रॅक्टिकल भाग आहे. पण तुम्हाला बॅकग्राऊंड कळण्याकरता, बॅकग्राऊंड समजून घेण्याकरता तुम्ही जो वेळ द्याल त्यातून तुम्हाला प्रॅक्टिकली जे करायचं आहे ते समजण्याकरता उपयोग होईल. म्हणजे जर का तुम्हाला मला 2 मिनिटाची गोष्ट सांगायची आहे त्याकरता तुम्हाला मला 20 तास जेव्हा मी काहीतरी सांगीन तेव्हा तुम्हाला 2 मिनिटात मी काय दाखवतोय काय, यातला महत्त्वाचा भाग हा आहे की बघा तुम्ही न्यूज बघितली असेल की बरेच एक वॉर्ड बॉय आणखी नर्स होते, ते एक प्रेग्नंट बाईला तिची प्रेग्नन्सी करत असताना ती बाई दगावली, न्यूज मोठी झाली. पण हजारो असे जे ह्या आहेत नर्स आहेत की डॉक्टर नाही आहेत पण ते ह्या गोष्टी रेग्युलरली करतात. पूर्वी बघा सुविड वगैरे असायच्या खेडेगावामध्ये, आजही करतात. पण ते काम कोणाचे डॉक्टरचे, क्वालिफाईड डॉक्टरनीच हे केलं पाहिजे. पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यांच्यावर राहून ती लोक शिकली. पण जेव्हा एखादा अशा प्रकारचा ॲक्सिडेंट होतो ना तेव्हा न्यूज मोठी होते की बघा डॉक्टरांनी निष्काळजीपणा त्यावर सोडलं. डॉक्टर 24 तास त्या पेशंटला बघत नसतात, ऑपरेशन केल्यानंतर बाकीचा वेळ त्याबरोबर दुसरी लोक असतात तिथे काम करतात. तसं हे जे काम आहे, जर तुम्हाला डॉक्टरच्या लेवलचं नॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला मी त्या लेवलला सांगेन की बघा हे असं आहे, हे पोट कापलं हे काम 1 मिनिटाचं आहे, पण ते पोट कापत असताना कुठे कुठे काय काय त्याचे इफेक्ट होऊ शकतात. तो माणूस का मरू शकत नाही किंवा का मरू शकतो हे डॉक्टरला माहिती असतं. तो माणूस जर डिस्टर्ब झाला त्याला काय करायचं डॉक्टरला माहिती असतं. जो नर्स आहे किंवा दुसरी व्यक्ती आहे त्यांना ते माहीत नाही, ते बोल डॉक्टर बोलतात एवढं कर, एवढं ते करतात. जबाबदारी डॉक्टरची असते. जर तुम्हाला त्या जबाबदारीने काम करायचं असेल तर तुम्हाला जे मी पहिले 2 पार्ट दिलेत, एक ऑनलाईन ऑनलाईन कसं करायचं हा पार्ट आहे आणि दुसरा जे आहे त्याच्या मागचे ॲक्ट काय आहेत, कुठले कायदे आहेत, त्याचे रूल काय आहेत, त्याचे तरतुदी काय आहेत, नोटिफिकेशनचं महत्त्व काय आहे, ते ऑनलाईन कुठे बघायचं, काय बघायचं, हे सगळं सांगण्यामध्ये आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल. समजून घेण्यामध्ये तो वेळ जाईल. ते समजल्यानंतर मग तुम्ही ऑनलाईन रिटर्न फाईल करू शकाल. तुम्ही टॅलीमध्ये काम करत असताना तुम्हाला टॅलीमध्ये काही गोष्टी ऑटोमॅटिक मिळण्याकरता कसं सेटिंग करायचं हा तिसरा पार्ट आहे, जो एकदम सगळ्यात सिम्प्लिफाय पार्ट आहे. तिसरा जो आहे तो, कारण तुम्हाला बेसिक क्लिअर झालं, आपण काय करतोय, कशासाठी करतोय हे आपल्याला क्लिअर झालं, तर मग त्याकरता जी उपयुक्त सेटिंग आहे ती टॅलीमध्ये कशी करायची हे तिसऱ्या पार्टमध्ये. तुम्ही समजून घ्या की तुम्हाला 3 मॉड्यूल्स शिकायचे आहेत त्या कोर्समध्ये. 3 मॉड्यूलमध्ये काय आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मी इथे पुन्हा एकदा वाचा की तुम्हाला जो कोर्स मी रेकमेंड तुम्हाला दिलेला आहे, आम्ही कोर्स जो दिलेला आहे घेतो त्यात तुम्हाला काय आहे. पहिल्या पार्टमध्ये काय आहे की ऑनलाईन तुम्हाला प्रोसिजर करण्याकरता रजिस्ट्रेशन, रिटर्न हेच करायला लागतं ऑनलाईन, अमेंडमेंट हे करायला लागतं ऑनलाईन. रिटर्न मंथली असतात, पेमेंट मंथली असतं किंवा क्वार्टरली असतं, रिटर्न पण मंथली असतं, क्वार्टरली असतं किंवा इयरली पण असतं. मग इयरली
कशा प्रकारे करतात, काय करतात, कुठला त्याचा फॉर्म आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. ही सांगितल्यानंतर ती कशी करायची हे सोपं आहे. कशा प्रकारे सिस्टीम चालतो हे समजून घ्या. मला तुम्हाला सिस्टीम कसा रन होतो हे समजावून सांगायचं आहे. तुम्हाला मी आज फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतला की कायदा कुठे पास होतो, विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये. तो कायदा कुठे इम्प्लिमेंट होतो तर ॲक्च्युली तो आपल्या जीवनावरती प्रभाव टाकत असतो. मग आपण व्यापारी आहोत तर आपल्याला जीएसटी लागेल. मग आपण कुठे ट्रान्सपोर्ट गाडी घेऊन चाललो आहे, मग आपल्याला ट्रॅफिकचा कायदा लागेल, सिग्नल वर थांबा, लायसन्स काढलं पाहिजे. असे वेगवेगळे कायदे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या स्कोप असो कायद्याचा, की इथे तुम्ही कोणाला समजा शिवीगाळ कराल, माराल तर मग वेगळा कायदा लागू होतो, गुन्हेगारांना वेगळा कायदा आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे व्यवस्था आणण्याकरता देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये जे काय ऑथॉरिटी असते ती वेगवेगळे कायदे बनवत असते. तसंच आपण बघाल की जीएसटी आहे, तर जीएसटी तुम्हाला ही वेबसाईट दिसेल. कशी दिली तुम्हाला? सेंटर बोर्ड ऑफ इंडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम ही वेबसाईट दिसते. हा फोटो कोणाचा आहे? फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन. फायनान्स मिनिस्टर काय करतो? स्वतः काम नाही करत. ही जबाबदारी असते ना, पंतप्रधान स्वतः काम नाही करत, त्यांची जबाबदारी असते, कामं करून घेण्याची जबाबदारी असते. मग त्यांच्याकडे जे अधिकारी असतात, जे ऑफिसर असतात, काय म्हणतात आपण म्हणतो IAS, हां बरे अधिकारी, हां त्या लेवलचे अधिकारी असतात. त्यांना वेगवेगळी सगळी कामं दिलेली असतात. त्यांच्याकडनं कामं करून घेणं हे त्यांचं काम असतं, निर्णय घेणं हे त्यांचं काम असतं, ॲडवाइस घेणं हे त्यांचं काम असतं. ॲडवाइस घ्या, पण जबाबदार कोण असतो त्या कामाला, निर्णयाला? तो मंत्री असतो. ते कायद्यात बसतं की नाही? आपले राज्यपाल आहेत, कायम अशासाठी ॲड देत असतात की काही नवीन अशी गोष्ट आहे ही कायद्यात बसते का? राज्यपाल, राष्ट्रपती यांचं हे काम असतं की जे काय मंत्री, पंतप्रधान जे काही काम करतात ती घटनेप्रमाणे आहे की नाही हे बघा. हे सगळं काम चालू असतं. त्यामुळे मंत्री, त्यांना एक अधिकार असते, जबाबदारी असते, अधिकार असतो, त्याप्रमाणे काम करत असतात. आणि मग त्यांचं डिपार्टमेंट असतं, त्यांनाही काम दिलेलं असतं. तिथले अधिकारी, त्यांना काय अधिकार असतात, त्याप्रमाणे काम करत असतात. अधिकार आणि जबाबदारी ही दोन्ही मिळते, पद मिळतं तेव्हा. म्हणजे जर का मला रेशन घ्यायचं असेल, रेशन मी घेण्याकरता ज्यावेळेस वेबसाईटला जाईन तेव्हा ती डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटला तो माझा फॉर्म जाईल, रिटर्न फाईल करेन, त्या डिपार्टमेंटला जाईल. मग डिपार्टमेंटमध्ये त्याचं व्हेरिफिकेशन होईल, चेकिंग होईल नियमाप्रमाणे. मग मला रजिस्ट्रेशन मला ॲप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होईल. मी रिटर्न भरायला जाल तो पण डिपार्टमेंटला जाईल. आणि डिपार्टमेंटला गेल्यानंतर त्याचा मंथली रिटर्न आहे, क्वार्टरली रिटर्न आहे, पेमेंट आहे, ॲन्युअल रिटर्न आहे. तो जो ॲन्युअल रिटर्न आहे, इयरली रिटर्न, तो झाल्यानंतर पुढचे 72 महिने तुम्हाला अकाउंट्स, बुक्स, रेकॉर्ड मेंटेन ठेवायचे, रेकॉर्ड ठेवायचे. डिपार्टमेंटला वाटलं तर येऊन ते तुमचं इन्स्पेक्शन करतील, चेकिंग करतील. आणि जर तुम्ही चुकीच्या प्रकारे टॅक्स भरला असेल आणि जर त्यांना वाटत असेल की तुमचा टॅक्स तुम्ही कमी भरला आहे तर तुम्हाला ते डिमांड रेज करतील. मग त्या डिमांड चुकीचा असेल तर कायद्याप्रमाणे तुम्हाला त्याला उत्तर द्यायचं आहे आणि मी हे देणं लागत नाही हे सांगायचं आहे. जर गव्हर्नमेंटला पटलं तर तुमचा त्यांनी जो डिमांड केला आहे तो कॅन्सल होईल. आणि जर तुम्ही पटवून देऊ शकलात नाही किंवा त्यांना पटलं नाही तर तुम्हाला टॅक्स भरायला लागेल. जर अगोदरच्या पिरियडचा असेल तर तो टॅक्स प्लस इंटरेस्ट प्लस पेनल्टी भरायला लागेल. अशा प्रकारे काम चालतं. त्यामुळे त्याचे कुठले कुठले ॲक्ट आहेत, त्याचे काय रूल्स आहेत, कशा प्रकारे सगळं इम्प्लिमेंट होतं, आज तुम्हाला फक्त मी बॅकग्राऊंड दिलं. यात तुम्हाला काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतील. मी उद्या आणखीन मला काही विचाराल, मग त्यावरती आपण अजून पुढे डिस्कशन करू शकतो. पण तुमचा बेस क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये काम करू शकत नाही. त्यामुळे तुमचा बेस क्लिअर होण्यासाठी जे गरजेचं आहे ते आपण सगळं आपल्या डिस्कशनमध्ये आणू. आणि आपल्याकडे काय 50 जण नाही आहेत, त्यामुळे तुम्ही मला फ्रीली विचारू शकता. आणि ते विचारल्यानंतर तुमच्या क्वेरीज आहेत सॉर्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या गोष्टी ज्या नॉर्मली CAनाच माहिती असतात त्या तुम्ही समजून घेऊ शकाल. त्या काय अशा वेगळ्या गोष्टी नाही आहेत. आणि CA हा काय मला असं वाटत नाही की IQ लेवलच्या लोकांचा कोर्स आहे. हा IQ लेवलचा एक 5 मिनटं फक्त 5 मिनटं तुम्हाला याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो, मेहनत करायला लागते, तर तुम्ही करू शकता. माझे मित्र काय CA झालेत किंवा मी जे काम करतो तर मलाही अभ्यास करण्याकरता
रोज एक ठराविक तास ठेवावेच लागतात. कधी कधी मी दिवसभर 8-10 तास पण वाचत असतो, अभ्यास करत असतो. त्यामुळे जर तुम्ही वेळ दिलात, अभ्यास केलात, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी यातल्या करता येतील. आणि त्याकरता तुम्हाला आता फार मोठ्या उच्च लेवलची बुद्धिमत्ता असण्याची गरज नाही. तुम्हाला 10वी-12वीला तुम्ही अभ्यास करत असाल, 4-5 तास अभ्यास करत असाल, तर तुम्ही अभ्यास इथे करत राहिलात तर तुम्हाला या गोष्टी कळतील. पण सुरुवात कुठनं करायची, कुठे सोर्सेस आहेत, कशाप्रकारे अभ्यास करायचा हे मी सांगेन. हे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता येतील. मला लोक विचारतात की हे आम्हाला जमेल का, ते आम्हाला जमेल का. म्हणजे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तुमचं IQ वाढवणं हे माझ्या हातात नाही. पण नॉर्मल IQ असलेले लोक ही कामं करू शकतात. माझा IQ नॉर्मल आहे. मी 10वीला 50% पास झालो, 12वीला 55% पास झालो, BCom मी 50-55% पास झालो. मी कधी फर्स्ट क्लास मिळालो नाही. पण मी हे काम करतो, मी शिकवू शकतो आणि मी जे शिकवतो ते लोक कामही करतात. अशी लोक आहेत माझ्याकडे ज्यांना मी शिकवलं ते काम करतात. किंवा ॲटलिस्ट त्यांना सांगितलं, माझ्या काय कंपन्या आहेत ते बोलले की आमच्या लोकांना कळत नाही की काय चाललं आहे, CA काय बोलतो हे ह्यांना कळत नाही, हे काय विचारतात ते CAला कळत नाही आणि आमचं काम गडबडतं आहे. ॲटलिस्ट या दोघांमध्ये कम्युनिकेशन प्रॉपर होईल एवढं नॉलेज तुम्ही दिलं तरी आमचं काम झालं. एवढं काम मी निश्चितच करीन की तुम्ही संवाद साधू शकाल CAशी. तुम्हाला काय विचारायचं आहे हे तुम्हाला स्पष्ट असेल किंवा CA काय बोलतो हे तुम्हाला कळेल. आणि ह्यातही तुम्हाला काय कन्फ्युजन जर होत असेल आणि तुम्हाला विचारलं पुढे कोर्स संपल्यानंतर पण की असं मला विचारलं याचा अर्थ काय होता, मी तुम्हाला ते नंतरही सांगू शकेन की ते तुम्हाला काय विचारतायत आणि तुम्हाला काय ते सांगायचं, उत्तर काय द्यायचं. त्यामुळे तुम्हाला अकाउंटिंग कसं करायचं प्रॉपरली हे या कोर्समधनं कळेल. GSTचं कम्प्युटेशन कसं करायचं हे या कोर्समधनं कळेल. आणि तुम्हाला ऑनलाईन फायलिंग कसं करायचं हे तुम्हाला या कोर्समधनं कळेल. आणि तुम्ही किती लेवलला करू शकाल हे तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या मेहनतीवरती, तुमच्या हार्डवर्कवरती अवलंबून आहे. माझा रोल आणि तुमचा रोल हा जर का व्यवस्थित तुम्ही केला की नाही, आपण हे करायचंच, पण तुम्ही एक तसा गोल सेट केला की नाही आपल्याला ह्या लेवलला आपल्याला आपलं काम करता आलंच पाहिजे, हे तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकाल. हे तुमचा गोल हा आहे की नाही मला फक्त कम्युनिकेशन करता आलं पाहिजे CAशी. कळलं. आणि आपण काय करतो, सुरुवात अकाउंटपासून करतो. हे तुम्ही एक इनवॉइस बघाल, हे इनवॉइस आहे, हे रेकॉर्ड करायचं. मग पुढे जाऊन त्याच्यामध्ये परचेस किती आहे, सेल किती आहे, किती टॅक्स भरायला येतो. केव्हा केव्हा कसं होतं, मागच्या महिन्यात परचेस होतो, या महिन्यात सेल कमी होतो. मग ते ॲडजस्टमेंट कशी करायची, म्हणजे मला टॅक्स भरायलाच येत नाही, मला 50 रुपये टॅक्स कलेक्ट केला आहे आणि 60 रुपये टॅक्स दिला आहे परचेसच्या वेळेस, मग टॅक्स भरायला येत नाही. मग तो कॅरी फॉरवर्ड होतो. मग त्याची एंट्री कशी होते, ते वेबसाईटला कसं दिसतं. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. तुम्ही जसं करत जाल तसं तुम्हाला कळत जाईल. पण मी तुम्हाला सांगतो की आपण एकदम कुठेही मोठ्या लेवलला जम्प करणार नाही, आपण अगदी बेसिकपासून सुरू करणार. मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की आपण जसं एखादा सण साजरा करतो तर आपण सगळ्यांकडनं कॉन्ट्रिब्युशन घेतो, तसं गव्हर्नमेंटला मोठ्या मोठ्या योजना आकाराला आणण्याकरता, देश घडवण्याकरता पैसे लागतात. तो टॅक्स आहे. टॅक्स 2 प्रकारचे आहेत. एक डायरेक्ट टॅक्स, तो एखाद्या पर्सनकडून डायरेक्टली वसूल केला जातो. आणि दुसरा टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स, जो वस्तू आणि सेवा, वस्तू म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस याच्यावर लागतो. मग गुड्स आणि सर्व्हिसेसचा टॅक्स कशा प्रकारे कलेक्ट केला जाईल हे कुठल्याही व्यक्तीला माहिती करून घेता येतं, कारण त्याचा कायदा बनलेला आहे. म्हणजे जो CA बनला आहे त्यालाच अधिकार आहे, असं काय नाही. म्हणजे वेद फक्त ब्राह्मणानेच म्हणायचे, इतर लोकांनी म्हणायचे नाही. असं होतं ना पहिले शिक्षा करायची, तसं काय नाही आहे. हे सगळ्यांकरता अवेलेबल आहे. सगळे शिकू शकतात आणि सगळे एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. आणि तुम्ही विचारू शकता की आमचा हा कायदा तरतूदच नाही आहे, तर असं तुम्ही का आम्हाला करायला सांगितलं, असं कोणी कोणाला विचारू शकतो. विचारल्यावरती तुम्हाला एक मोठ्या अहंकाराला तोंड द्यायला लागेल. ती नंतरची गोष्ट. तुम्ही जेव्हा CAला विचाराल असं का केलं, हे कायद्यात नाहीच आहे. म्हणजे ज्या लोकांना मी शिकवलं ते विचारत, तुला कसं माहिती आहे, तू काय केलंस. आणि मग असे लोक ही नोटिफिकेशन आलं तर तो माणूस म्हणतो नोटिफिकेशन कधी आलं, काय आलं. ते अभ्यास करत नाही, ते फक्त काम करतात. त्यांचं लक्षात नाही आहे. बऱ्याच लोकांचं ते कामही अडकलेत की कायदा बदलला आहे, नियम बदलला आहे, 6-6 महिने झालेत, त्यांना माहिती नाही. जेव्हा कायदा बदलतो मी माझ्या स्टुडंटना सांगतो की बा तुम्ही त्यांना हे पाठवा, हे पाठवतात त्यांना की बघा हे नोटिफिकेशन, त्यांना गप्प बसायला लागतं. कारण देश त्याच्यावर चालतोय. तुम्हाला माहिती नाही की 10% 5% झाले,
तुम्ही 10%, 5% होते 10% दिले, 10चे 5 दिले, माहिती नाही यांना. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या रोज बदलत असतात आणि त्याचे सोर्सेस आता ऑनलाईन आहेत. तुम्ही एखाद्या वेबसाईटला सबस्क्राईब केलं, मग लगेच मेसेज येईल, तुम्हाला लगेच व्हॉट्सअप येईल, कळतं. पण आल्यानंतर ते बघणं, समजून घेणं, हा वेळ तुम्हाला द्यायला लागतो. ओके, तुम्हाला काय विचारायचं ते विचारू शकता. माझा स्पीड तुमच्या समजण्यावरती डिपेंड आहे. माझा सर्व काही स्पीड नसतो. तुम्ही जर मला बोललात तर मला कळेल की स्पीड कमी आहे, जास्त आहे. आज आपला पहिला दिवस होता, त्यामुळे कसं होतं, मी तुम्हाला अगदी बेसिकपासून सांगितलं. आणि जसं पुढे आपण काम करत जाऊ आणि तुम्ही जसं मला रिस्पॉन्स द्याल त्या प्रकारे मी स्पीड घेणार आहे. थांबूया.